भरलेल्या वांग्याची भाजी करायची होती, तर त्यासाठी इथं सगळं साहित्य काढून घेतलं होतं मी, म्हणजे मसाल्यासाठी लागणारं. कांदा वगैरे कापून घेतला होता आणि मग आजच मम्मीने वांगे आणले होते मार्केटमधनं, तर मग तेच करायचे होते नाही का. तर मग इथं बाउलमध्ये पाणी टाकून त्याच्यामध्ये वांगे टाकले स्वच्छ धुवून घ्यायला म्हणून. आणि इथं सगळे वांग्यांचे काटे काढून घेतले होते मी, असे काटे काढून घेतले आणि मध्ये कट करून घेतलं नाही का, त्याच्यामध्ये भरण्यासाठी मसाला. आणि ते त्याच पाण्यामध्ये ठेवून घेतले, कारण मध्ये काळे नको पडायला होते म्हणून. तर मग इकडं साईडला मी मसाला करायला घेतला. त्यासाठी काही शेंगदाणे, खोबरं, लसूण आणि आपलं कोथिंबीर असं सगळं मिक्सरच्या भांड्यात ठेवून आणि फिरून घेतलं मिक्सरला नाही का. थोडंसं जाडभरडच वाटलं होतं, जास्त बारीक पण नव्हता केला मसाला. आणि मग त्याच्यामध्ये आपला सुका मसाला जसं लाल तिखट, हळद आणि काळा मसाला आणि थोडंसं चवीपुरतं मीठ आणि आपले जिरा थोडंसं, तर ते पण मग थोडंसं बारीक करून घेतलं मी मिक्स करून. मग इथं एका प्लेटमध्ये सगळा मसाला काढून घेतला होता. इथं सगळं काढून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकून असं मस्त करून घेतलं, म्हणजे सगळा मसाला मिक्स होईल असं म्हणून. आणि मग ते मसाला तयार झाला होता पूर्ण नाही का. मग त्याच्या वांगे घेतले, वांग्यामध्ये ते भरायला घेतले पूर्ण मसाला. 4च वांगे घेतले होते, कारण दोघांसाठीच करायची होती भाजी, त्याच्यामुळे नाही का. मी इथं हे सगळे वांगे एक एक करून भरून घेतले होते. तर खूप गरम होत होतं मला म्हणून डोक्याला हात लावत होती मी. अशा प्रकारे इथं सगळे म्हणजे 4च वांगे होते ते भरून घेतले, त्याच्यात सगळा मसाला भरून घेतला. थोडासा मसाला उरला होता. आणि मग इथं कढईमध्ये मला भाजी करायची होती, पण मग खूप उशीर झाला होता स्वयंपाकाला, म्हणून म्हटलं कुकरमध्येच लावून घेते, म्हणजे पटकन शिजेल नाही का. मग इथं कुकर ठेवला होता आणि मग त्याच्यात मग थोडं तेल टाकलं. तेल जरा थोडंसं जास्तच टाकलं होतं मी, 4 पळ्या अशा प्रकारे. आणि मग ते तेल तापायला ठेवलं, तेल तापलं होतं इथे. आणि मग त्याच्यात आपले कांदा कापला होता मी थोडासा, तो कांदा टाकून घेतला आणि मग तो थोडासा परतून घेतला मी कांदा नाही का. जास्त पण नाही परतला होता, थोडासा नॉर्मल. आणि मग इथं कांदा पण परतून झाला होता. मग त्याच्यात थोडीशी हळद टाकून घेतली. ती हळद पण थोडीशी मिक्स करून घेतली तर कांद्यामध्ये. आणि मग इथं आपले भरलेले वांगे होते ते एक एक करून टाकायला घेतले होते मी. अशा प्रकारे सगळं टाकून घेतलं आणि मग त्याला थोडंसं असं फ्राय करून घेतलं तेलामध्ये. आणि मग इथं राहिलेला जो मसाला होता तो पण वरतून टाकून दिला मी अशा प्रकारे. आणि मग तो सगळं जे वांगे मसाला सगळं मिक्स करून घेतलं तेलामध्ये, थोडंसं फ्राय करून घेतलं. आणि गॅस थोडासा कमीच ठेवला होता. आणि इथं साईडला मग त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं होतं नाही का, त्याच्यामुळे इकडं मग गरम पाणी करायला ठेवलं होतं. इथं पाणी गरम झालं होतं आणि मग ते वांग्यामध्ये टाकून घेतलं मी. थोडंसं पाणी जास्तच झालं होतं, पण मग ठीक आहे, थोडीशी पातळच भाजी पाहिजे होती आम्हाला, म्हणून मग ठीक आहे. अशा प्रकारे थोडंसं हलवून घेतलं त्याला आणि मग झाकून लावून घेतलं कुकरचं. मग त्याला दोन शिट्ट्यांमध्ये होऊन जातं वांगं. मग इथे शिट्टी झाल्या होत्या 2. 5-10 मिनटामध्ये 2 शिट्ट्या होऊन जातात. मग इथं शिट्ट्या पूर्ण झाल्या होत्या आणि मग इथं मी ओपन केलं होतं कुकरचं झाकण. ते इथं मस्त अशी भाजी रेडी झाली होती माझी. मला एवढं काही चांगला स्वयंपाक येत नाही, पण तरी तोडकं मोडकं करते मी. आणि इथं मग थोडीशी मी कोथिंबीर कापून ठेवली होती, ती पण वरतून टाकून दिली त्याच्यामध्ये वांग्यांवर. आणि मग गॅस बंद करून अशी मस्त अशी आपली भरलेल्या वांग्याची भाजी रेडी झाली होती. चला तर मग या जेवायला.